लग्नानंतर गर्भधारणेसाठी तुम्ही प्रयत्न करताय पण अपयश येते आणि तुम्ही विचार करताय की ही अडचण फक्त महिलेमध्येच आहे, तर जरासं थांबा. याच्या मागे अनेकदा पुरुषांच्या मध्ये असलेला व्हेरिकोसिल किंवा काही सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज हा सुद्धा मोठा शत्रू असू शकतो. आता व्हेरिकोसिलमध्ये अंडकोशातील शिरा फुगणे किंवा त्याचे सूज येणे की ज्याच्यामुळं लोकल टेम्परेचर वाढतं आणि वाढलेल्या लोकल टेम्परेचरमुळे शुक्राणूंची कमतरता कमी होते, शुक्राणूंचं चलत्व कमी होतं आणि याच्यामुळंच गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो. कारण शुक्रजंतू चांगले असले पाहिजे, सक्षम असले पाहिजे, त्याच्याशिवाय गर्भधारणा होऊ शकत नाही. म्हणूनच व्हेरिकोसिल हा सुद्धा एक प्रमुख घटक आहे की ज्याच्यामुळे इनफर्टिलिटी निर्माण होते. पण घाबरू नका, आयुर्वेदामध्ये याच्यासाठी सुरक्षित आणि चांगल्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. याच्यामध्ये कषायधारा ही लोकल कषायधारा अंडकोशाच्या सभोवताली केली जाते आणि कंटिन्यू जेव्हा आपण कषायधारा करतो त्यावेळी ज्या अंडकोशामध्ये शिरा फुगलेल्या आहेत, जिथं सूज निर्माण झालेली आहे किंवा तापमान वाढलेलं आहे, ते कमी होण्यासाठी मदत होते आणि ते खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तापमान कमी होईल त्यावेळी शुक्रजंतू चांगल्या प्रकारे निर्माण होण्यासाठी मदत होते आणि त्याचाच परिणाम म्हणून गर्भधारणा होऊ शकते. सोबतच तो गुप्त शत्रू किंवा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहेत त्याला सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप चांगली चिकित्सा पद्धती आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा अवलंब केल्यामुळे व्हेरिकोसिल कमी करता येतं, STD कमी करता येतं. हे दोन्ही कमी झाल्यामुळं आपल्याला गर्भधारणाची शक्यता खूप चांगल्या पद्धतीने वाढतात. त्याच्यासाठी कोणत्या प्रकारे शस्त्रक्रिया न करता आयुर्वेदाचा अवलंब करा आणि आपण या व्हेरिकोसिल आणि STD पासून मुक्ती मिळवा. याच्यासाठी आजच आपण डॉक्टर शिवानंद आयुर्वेदिक मल्टी स्पेशालिटी क्लिनिकला भेट जरूर द्या. थँक्यू.